अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता। याचे अनेक फायदे आहेत। आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं। ज्याला आम्ही पाहतोय शेंगदाण्याची चव माहीत नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे। काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे, कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही। आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या। एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे। आमचं मन पवित्र आहे। शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट। जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावरही जायला तयार आहे। हम झुकने वाले नाही। आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही। जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है।